नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। काय समीकरण ठरणार याची उत्सुकता। एकला चलोचा नारा देणाऱ्या काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीत लढण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील। मुंबई महापालिकेसाठी वज्रमूठ आणखी घट्ट करण्याचा ठाकरेंचा निर्धार। शरद पवारही सकारात्मक असल्याची माहिती। मुंबई महापालिकेच्या भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज। विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती। आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम जोमानं सुरू ठेवा। शिंदेंच्या नाराजी नाट्यानंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। भाजप शिवसेनेत सामंजस्य झाल्याचा दोन्ही बाजूंचा दावा। दिल्लीचे बूट चाटायला कायम दिल्लीला जातात। एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचे विखारी बाण। भाजपच्या मीपणाचा फुगा फोडायचाय, ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुंबईत नवाब मलिकांवरून महायुतीत मिठाचा खडा। राष्ट्रवादीकडून मलिकांना निवडणुकांची जबाबदारी। मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या मलिकांना भाजपचा विरोध। नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह टोकाला। माजी मंत्री सुनील केदारांच्या कार्यशैली विरोधात प्रचंड नाराजी, पण पक्षश्रेष्ठी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत। अमित ठाकरे आणि शरद पवारांच्या दणक्यानंतर आज शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन। अनेक दिवसांच्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येणार। राज्यात आज हुतात्मा दिन। उद्धव ठाकरेंकडून रात्री 12 वाजता हुतात्मा चौकात 108 हुतात्म्यांना अभिवादन। आदित्य ठाकरेंसह इतर नेतेही उपस्थित। पुण्यात अनेक दिवस उघड्यावर ठेवलेल्या 13 वृद्धांची सुटका। दादासाहेब गायकवाडकडे ससून रुग्णालयानं सोपवलेल्या एका वृद्धाचा मात्र पत्ता लागेना। पोलिसांकडून तपास सुरू। गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20च्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना। उद्या आणि परवा 2 दिवस अनेक देशांच्या प्रमुखांसोबतही चर्चा होणार, पण डोनाल्ड ट्रम्प यांची यंदा दांडी। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ॲशेस मालिकेला आजपासून सुरुवात। कोण मालिका जिंकणार याचा अंदाज कुणालाच लागत नसल्यानं चुरस शिगेला। स्मिथ, जो रूट यांची कदाचित शेवटची ॲशेस मालिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।